कॅनव्हास. लेखक सुधीर फडके. अंगणातील चाफ्याच्या झाडावरील चिमण्याचा लपंडाव पाहण्यात विजय रमला होता. नभातून नुकताच पडलेल्या जलवर्षावाने सुखद आणि आल्हाददायक वातावरण निर्माण झाले होते. आणि अशातच थंड असा वारा मन मोहरीत असतानाच आराम खुर्चीत बसून हे सुखद क्षण डोळ्यांनी अनुभवत असलेला विजय मात्र मनामधील गत आठवणींमध्ये गुरफटला होता. सकाळीच ऑफिसमध्ये त्याचे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आनंदाने पार पडला होता. पत्नीच्या सहवासाने आणि मित्र स्नेही यांच्या शुभेच्छांनी त्याचे मन प्रसन्न झाले होते. तसे पाहिलेस नोकरदारांच्या आयुष्यात सेवानिवृत्ती हा प्रसंग येतच असतो, परंतु आयुष्याची अनेक भल्या बुऱ्या प्रसंगाची वाटचाल सुखकर होण्यात पत्नी म्हणजे अर्धांगीचा वाटा. तिचे प्रोत्साहन, कष्ट, सुख, दुःख, अडीअडचणी यासह खंबीर साथ ही देखील महत्त्वाची असते. व ही साथ विनयाने पत्नीने कधी लटक्या रागाने तर कधी हसत मुखाने दिली. म्हणूनच मी हा टप्पा यशस्वीपणे गाठू शकलो याच विचारात विजयचे मन गुंतले होते. कॅनव्हास बोर्डावरील ओल्या रंगाचे ब्रशने सुसंगत रेघोट्या मारीत मनासारखे चित्र अथवा पेंटिंग चित्रकार जसे साकार करतो त्याचप्रमाणे विजयचे जीवन फुलत गेले होते. पत्नी विनया नामक ओल्या रंगाच्या माध्यमातून चित्रकाराजवळ नुसता कॅनव्हास बोर्ड असून चालत नाही, तर रंगसंगती येण्यासाठी सुबक कुंचला अथवा ब्रश असावा लागतो. विविधांगी एकमेकात एकरूप होणारे सुंदर रंग असावे लागतात, तरच मनमोहक आकर्षक पेंटिंग आकारास येऊ शकतं. जीवनाचेही असेच आहे. एका खोलीच्या संसारामधील गतकाळाचे आयुष्यातील जागा आता प्रशस्त अशा मोठ्या वास्तूमध्ये परावर्तित झाली असली तरी त्या पूर्वाश्रमीच्या एका खोलीतील मृदू मुलायम गोड आठवणी आजही विजयच्या मनामध्ये घर करून होत्या. आणि या आठवणींना उजाळा देत मागोवा घेत तो आराम करीत खुर्चीत बसला होता. दिवसामागून दिवस पुढे जात होते. मुले मोठी झाली होती. त्यांचे विवाह होऊन ते त्यांचे संसारात मग्न होते. विचारांचे आणि गत आयुष्याचे गुंत्याचे सरमिसळीत असतानाच विनयाची म्हणजे पत्नीची पुसटशी हाक विजयच्या कानी पडली. अहो, चहा घेताना कसला विचार करता एवढा? विनयाच्या या आवाजाने विजयची विचारांची शृंखला खंडित झाली आणि खुर्चीत सावरून बसत आणि स्मित हास्य करीत विनयाने आत्मीयतेने व प्रेमाने आणलेला चहाचा कप विजयने हातात घेतला. चहा पिताना विजयने हलक्याच विनयाच्या हाताला धरून तिला शेजारी बसवले. उतार वय झाले की पत्नीची साथ किती मोलाची असते, सुखावह असते याची जाणीव प्रथमच विजय अनुभवायला लागला. विनयाकडे एक दृष्टिक्षेप टाकून तो तिला म्हणाला की विनया, खरं सांगू, आजपर्यंत मी तुला समजू शकलो नाही. संसाराचा गाडा हसत खेळत तू सुरळीतपणे ओढत राहिलीस. मुलांचे पालन पोषण, त्यांचे शिक्षण, त्यांचे विवाह या सर्वांची जबाबदारी तू सहजपणे पेलली. माझी भूमिका या सर्वांमध्ये नाममात्र होती. तुझ्या अंतरीचे श्रम मी ओळखू शकलो नाही. विनयाचे या वाक्यावर त्याला धीर देत विनया म्हणाली की अहो, संसार म्हटला की स्त्रीला या बाबी कराव्याच लागतात. तुमची भक्कम साथ ही काही कमी नव्हती. उगाच वृथा विचार आता करायचा नाही. पण एक महत्वाचं सांगते, नीट लक्षात ठेवा. आता मुले मोठी झाली, त्यांचे विवाह झाले, आता त्यांचा संसार वाढता राहणार आहे. नात, नातू, सून, मुलगा आणि आपण यामधील स्नेहदरी वाढणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपुलकी, प्रेम यामधील पोकळी निर्माण होऊ न देणे हे आपले प्रथम काम असेल. समंजसपणाच्या आधारावर आपणास पुढील आयुष्याचं गणित सोडवायचं आहे. तुमची मनमानी, हेकेखोरपणा आता चालणार नाही. आज ना उद्या आपणास मुलांकडे राहावे लागेल. त्यावेळेस एकोप्याने संसार, कुटुंबरूपी कॅनव्हास सुबक कसा राहील हे आपण पाहिले पाहिजे. हे कॅनव्हास सर्वांना हवेसे वाटले पाहिजे. विनयाच्या या विचाराने विजयचे मनावरील मरगळ दूर झाली आणि पुन्हा नव्या उमेदीने विनयारूपी कुंचल्याच्या मदतीने तो संसाररूपी कॅनव्हास वरील चित्र रेखाटण्यास सज्ज झाला. तसे पाहिल्यास कोरा, रंगसंगती नसलेला कॅनव्हास हा शुष्क, रखरखीत वाटतो, नीरस वाटतो. परंतु कल्पकतेने आणि योग्य अशा कुंचल्याने, ब्रशने, विविधांगी सुंदर आकर्षक रंगाने ज्यावेळी या कॅनव्हासवर चित्रकृती म्हणजेच पोर्ट्रेट साकारले जाते त्यावेळी पाहणाऱ्या मनाने आनंदित होतात, उल्हासित होतात. जीवन
आयुष्य देखील या कॅनव्हास सारखेच आहे. या जीवनरूपी कॅनव्हासवर सुंदर अशा आपल्या छंदरूपी कुंचल्याने ब्रशने सुबक रंगाची रंगसंगती तुम्ही कशी करता यावरच जीवनाचे आकर्षक चित्र म्हणजे पोर्ट्रेट तयार होत असते. नाहीतर तो नुसता कोरा रखरखीत शुष्क कॅनव्हासच राहतो, कोणासही न आवडणारा, न रुचणारा. कथा सुधीर द फडके, अहमदनगर.